नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरिता जी भरती प्रक्रिया 2024 आणि 25 साठी जी सुरू करण्याची आहे, तर त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. तर त्याच्यासाठी आपण विविध ठिकाणी निवेदन दिलेले आहे, जसे की देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आपण खासदार आहेत धाराशिवचे, त्यांनी काय केलं की निवेदन दिलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की सगळ्यात पहिलं की रिक्त जागा किती आहेत याची ऑफिशियल माहिती साठी आरटीआय टाकलेला आहे. आता मी जसं देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो होतो तर त्यांनी सांगितलं होतं की मला जो पहिला आरटीआय होता तो मार्च 2024 पर्यंत रिक्त पदं होती. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की लेटेस्ट आरटीआय जे द्या त्याच्यानुसार आम्हाला समजेल की किती जागा आहेत आणि त्याच्यानुसार आम्ही काय करतो की पत्र तयार करून काय करतो की वनमंत्री जे आहेत त्यांना काय करतो की देतो आणि तशा सूचना देतो. तर त्यासाठी आरटीआय टाकल्या होता. आता हे विद्यार्थी आहेत माझे, त्यांनी आरटीआय टाकल्या, ते माझ्यासारखे कॉन्टॅक्टमध्ये असतात. खूप सारे विद्यार्थी आहेत जे की स्वतःहून आरटीआय टाकून मेहनत करत आहेत. त्या सगळ्यांचं मी आभार मानतो. तसेच हे विष्णू लाड आहेत, हे तर दररोज मला फोन करत असतात आणि याच्याबद्दल माहिती देत असतात. तर यांनी ही आरटीआय टाकलेलं आहे आणि त्यांना हे आरटीआय भेटलेलं आहे 23/9/2024, म्हणजे आत्ताचीच ही बातमी आहे. दिलेली ही स्पीड पोस्टने हे पत्र त्यांना आलेलं आहे. तर बघा, हे आरटीआय जे माहिती अधिकारी असतात, ओके, सांख्यिकी वनरक्षक प्रादेशिक नागपूर यांचं कार्यालय, जे मुख्य वन विभाग जो आहे नागपूरचा, तिथून हे कार्यालय आलेलं आहे. आता हे त्यांनी माहिती मागितली होती. यांनी माहिती काय मागितली होती की 30 ऑगस्ट 2024 पर्यंत नागपूर वनवृत्तामध्ये वनरक्षक गट क किती पदे रिक्त आहेत अशी त्यांनी माहिती मागवली होती. तर याच्यानुसार बघा, यांनी ही माहिती दिलेली आहे. आता याच्यानुसार काय असतं ऍक्च्युली की बघा की 3-3 महिन्याला काय करतात, हे त्रैमासिक अहवाल सादर करत असतात. म्हणजे एप्रिल ते एप्रिल ते जून 2024 अखेर यांनी ही माहिती दिलेली आहे. आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर एंडला आपल्याला काय करेल की अजून माहिती भेटेल. त्यामुळे आरटीआय ऑक्टोबरमध्ये टाकला तर आपल्याला सप्टेंबर एंडची माहिती भेटून जाणार आहे. तर ही दिलेली आहे माहिती. आता दाखवतो तुम्हाला की पदं किती रिक्त आहेत ती. तर जर बघितलं तर हे त्यांनी मागवली होती नागपूर याची माहिती मागितली होती. तर याच्यानुसार जर बघितलं तर बघा, तुम्ही बघा गट अ साठी जर बघितली तर टोटल प्रादेशिक, आता हे मंजूर पद आहेत, या टोटल बघा 7 पद आहेत. त्याच्यानंतर रिक्त पद 1 आहे, 5 पद. ते कुठे कुठे आहे त्यांनीही काय केली, यांनी माहिती दिली. म्हणजे तुम्ही बघा, हे नागपूर जे मुख्य वनरक्षकचं आहे, त्याच्यानंतर इथं नागपूरचा आहे, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि ऐकून प्रादेशिकचे बघितले तर इथं टोटल 24 पदं मंजूर आहेत आणि 8 पदं काय की याची रिक्त असणार आहेत. त्याच्यानंतर बाकीच्या ठिकाणीही अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. तर तुम्ही जर बघा तर ऐकून वन विभाग इथे तर 24 पदं आहेत आणि 14 पदं इथं भरलेली आहेत, रिक्त पद आहे, सॉरी. त्याच्यानंतर इथं जर बघितलं सामान्य वनीकरण विभागमध्ये जर बघितलं तर इथं टोटल दिलेली आहे यांनी संख्या. त्याच्यानंतर हे गट अ ची होती. त्याच्यानंतर गट ब राजपत्रितसाठी जर बघितलं तर हे संख्या आहे. तर इथं जर बघितली तर टोटल प्रादेशिक मध्ये जर पाहिलं तर हे इथं टोटल 61 पदं मंजूर आहेत आणि जर पाहिले तर 3 पदं जी आहेत ती रिक्त आहेत. इथे बघू शकता की 3 पदं रिक्त आहेत. तर ही अशी माहिती दिलेली आहे यांनी इथं. त्याच्यानंतर इथं बघू शकता, इथं ऐकून वन्यजीव अभियानमध्ये विभागामध्ये जर बघितलं तर 36 पदं आहेत आणि 8 पदं रिक्त आहेत. तर आपल्याला जे बसतात ते टोटल असतात गट क ची पदं असतात ही. तर त्याच्यामध्ये वन संरक्षक झालं, वनरक्षक गट क आहे हे. त्याच्यानंतर गट क मध्ये बघूयात आपण. वनरक्षकसाठी बघा, तर इथं जर बघितलं तर 1027 पदांपैकी वनरक्षक हे झालं. तर 1027 पदापैकी 58 पदं रिक्त आहेत इथं. ओके, हे 58 झाली. त्याच्यानंतर इथं जर बघितलं आपण, आता फक्त प्रत्येक ठिकाणी आता हे ऐकून प्रादेशिक दिलेलं आहे. आता इथं हे 58 प्लस हे इथं जर पाहिलं तुम्ही तर रिक्त पदं इथे 0 आहेत. त्याच्यानंतर इथं 15 पदं रिक्त आहेत 354 मंजूर पदांपैकी. त्याच्यानंतर इथं जर बघितलं गोंदियामध्ये 251 पैकी 251 मंजूर आहेत, त्यापैकी 31 पदं रिक्त आहेत. त्याच्यानंतर ऐकून जर बघितलं तर 605 पैकी 46 पदं ही रिक्त आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं पुढे तर इथं वणीसाठी जर पाहिलं तुम्ही तर ऐकून पदं 16 आहेत, रिक्त पदं 1 असणार आहे. त्याच्यानंतर इथं वर्ध्यासाठी जर बघितलं 13 पदं आणि 0 पदं रिक्त आहेत अशी. त्याच्यानंतर टोटल जर आकडा जर आपण पाहिला याच्यामध्ये
रिक्त पदांसाठी गट क साठी तर 86 पदं इथं रिक्त आहेत. त्याच्यानंतरनं इथं एक पद रिक्त आहे. ओके, इथं एक पद रिक्त आहे. त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर इथं आहेत 25 पदं रिक्त आहेत. त्याच्यानंतरनं गोंदियामध्ये 38 पदं रिक्त आहेत. त्याच्यानंतरनं एकूण 64 पदं इथे रिक्त आहेत. त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर वणीमध्ये जर बघितलं तर इथे एकही रिक्त नाही. ते नागपूरमध्ये 4 रिक्त पदं आहेत आणि इथं जर बघितलं वर्धामध्ये अशी 3 रिक्त पदं असणार आहेत. तर एकूण गट क साठी ही जी वनरक्षकसाठी जी आहे सध्याची माहिती आहे सध्याची वेगवेगळ्या ठिकाणी कुठे कुठे किती किती पदं रिक्त आहेत टोटल बघू शकता इथं. तर ही टोटल पदांची रिक्त पदांची माहिती आहे. तर भरपूर सारी पदं जी आहेत ती रिक्त आहेत त्याच्यामध्ये जर बघितलं टोटल तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आता हे फक्त याच्यामध्येच याची संख्या झाली नागपूरसाठीची. तर जर बघितलं तर इथंच तुम्हाला 100 पेक्षा जास्त पदं तुम्हाला रिक्त दिसतील नागपूरमध्येच. तर बाकीच्या ठिकाणीही अशीच परिस्थिती असणार आहे आणि तुम्हाला आपल्याला जर बघाल तर जास्तीत जास्त ओके चालेल. त्याच्यानंतर इथं परत अजून यांनी माहिती दिलेली आहे वनरक्षकच्या बाबतीत इथं. इथं जर बघाल तर 49 रिक्त पदं इथं आहेत. सॉरी 49 मंजूर आहेत. टोटल बघूयात आपण इथं. ओके, रिक्त पदाची माहिती इथे आहे. इथे 2 पदं रिक्त आहेत. त्याच्यानंतर इथं एकही नाही इथं मंजूर. टोटल जर बघितले तर 43 पैकी 3 पदं रिक्त आहेत. त्याच्यानंतर इथे एकही नाही आहे. त्याच्यानंतर इथं 1 पद रिक्त आहे. इथे 1 पद रिक्त आहे. त्याच्यानंतर इथं 1 पद रिक्त नाही आहे. इथेही मंजूर रिक्त पदे हे रिक्त पदांचा कॉलम आहे. हा आहे. तर टोटल रिक्त पदं 108 आहेत इथे. ओके, 1700 पैकी 108 पदे इथं रिक्त आहेत टोटल. तर तुम्हाला आकडा जो आहे तो बराच मोठा आकडा आहे जो की रिक्त पदांसाठी आहे. तर टोटल जर बघितलं तर इथं 2556 पैकी 165 पदं एवढी रिक्त असणार आहेत. तर टोटल ही त्यांनी माहिती दिलेली आहे सगळी. याच्यामध्ये जर बघितलं वरती वेगळी पदं होती आणि खाली अशी बघितली तर वेगळी पदं आहेत. तर ही सगळी माहिती आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की खूप सारी पदं जी आहेत ती रिक्त असणार आहेत जे वनरक्षकसाठी. तर याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. नक्कीच जाहिरात येणार आहे यावर्षी. तर ही माहिती आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा.